हॅलो मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आज आपण 15वा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये पाहूयात की भगवान बुद्धांनी कनिष्ठ जातीच्या लोकांना देखील धम्मदीक्षा दिलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव बाळगला नाही. मग त्यामध्ये उपाली नावाचा न्हावी असेल, सुनीत नावाचा भंगी असेल आणि यासारख्या असंख्य लोकांना भगवान बुद्धांनी आपला धर्मोपदेश दिलेला आहे, धम्म दिलेला आहे. पुढे चालून आपली जी आई आहे महाप्रजापती गौतमी, त्यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत आलेल्या 500 शाक्य स्त्रियांना देखील भगवान बुद्धांनी धम्माची दीक्षा दिलेली आहे. सुरुवातीला विरोध केला, पण तो विरोध व्यावहारिक होता. त्यासाठी भगवान बुद्धांनी 8 नियम बनवले. ह्या सगळ्या बाबी आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत. मला आशा आहे की तुम्ही हा भाग पूर्ण पाहाल. धन्यवाद. भाग 6. निम्न स्तराच्या व्यक्तींची धम्मदीक्षा. 1. उपाली नाव्याची धम्मदीक्षा. कपिलवस्तूला परत जात असताना उपाली नावी विचार करू लागला, शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत. या अलंकारासह मी परत गेलो तर माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मलाही ठार मारू शकतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे. आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. शाक्याने त्याला दुरूनच येताना पाहिले. ते त्याला म्हणाले, उपाली, तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केले, कारण शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत आणि त्याने तुला कदाचित ठारही मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला जाऊन बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवंत, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली नावे बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला भिक्षू करून घ्यावे, म्हणजे त्याला आमच्याहून श्रेष्ठ समजून आम्ही त्याला अभिवादन करू, हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व कमी होईल. तेव्हा तथागतांनी पहिल्या प्रथम उपाली नावाला परिवर्जा देऊन भिक्षू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. 2. सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदीक्षा. राजघरात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण साफ करून झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. पिढीजात हा त्याचा खालच्या दर्जाचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्याने चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्षूंसह भिक्षा मागण्यासाठी ते निघाले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत होता. कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता. नंतर त्याला टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेणार होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागोमाग चालणाऱ्या भिक्षुगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्याची भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर एखादी जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीची जोखड भिंतीला लावून ठेवली व तो भिंतीला चिटकून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्याजवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीता, असल्या दरिद्र जिण्याचा तुला काय उपयोग आहे? ग्रहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंताने मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्द उच्चाराबरोबर सुनीताला परिवर्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंताने त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय याची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यांच्यामुळे मनुष्य शुद्ध होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता
भगवान बुद्ध म्हणाले, रस्त्या शेजारी टाकलेल्या उकुरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधी व सुंदर पुष्प उमलावे, त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या शूद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात आणि केर कचऱ्यासारख्या ह्या इहलोकात बुद्धपुत्र देखील प्रकाशमान होऊ शकतो. 3. सोपाक आणि सुपिय या अस्पृश्यांची धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य मुलगा होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित पडून होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली. त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु स्मशानात एवढी जोरदार वृष्टी झाली की वादळ आले की वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही. म्हणून सोपाकाच्या आईला तसेच चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुपिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मुलंही सोपाक या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून संघात प्रवेश घेण्यास त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता. म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळविण्यास सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्याच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरी भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुपिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्रच वाढले होते आणि सोपाकाला सुपियेच्या वडिलांनीच दत्तक घेतल्यामुळे सुपिय याने आपला सोबती सोपाक यांच्याकडून भगवंताच्या धम्म विनय यांचे शिक्षण घेतले. आणि जरी सोपाक हा सुपियांच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरीही सुपियाने सोपाकाद्वारे परिवर्जा घ्यायची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्यांचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुपिय हा एक भिक्खू बनला. 4. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नौकर होता. धनीय हा राजघराचा रहिवासी असून एक कुंभार होता. कपतकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणून तो कपतकूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठ्या झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्षू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धाने अवमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती याची दखल न घेता त्यांना आपल्या संघात घेतले. 5. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवान बुद्ध राजघराजवळील वेळूवनात येथे खिरींना दाणे टाकीत जात असत त्या ठिकाणी राहत होते. एकदा भगवान राजघराजवळील वेणुवनात जेथे खारींना दान टाकले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजघरात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची काही ना काही भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही,
या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहेत. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या जनसमुदायाने आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हा धम्माला ग्रहण करू शकेन. महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दानकथा, शीलकथा आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा शूद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा मार्गही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदू, लवचिक, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला भगवान बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला, म्हणजेच दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधनाचा मार्ग याचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करू शकते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो त्या स्थळी बसलेला असतानाच विरज, विमल प्रज्ञा प्राप्त झाली. ती अशी की जो काही समुदाय धर्म आहे तो सर्व निरोध धर्म आहे. महारोगी सुप्रबुद्धाला सत्याचे दर्शन झाले. तो सत्याप्रत पोहोचला. तो सत्यात निमग्न झाला. तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेहमुक्त झाला. त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाची गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश उत्तम प्रकारे आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्याच्याजवळ गेला आणि तेथे जाऊन एका बाजूलाच बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवंत सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, पथभ्रष्टाला मार्ग दाखवावा आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले आहे. भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक समजावे. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत होऊन समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका सांडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगाने भोगसून ठार केले. भाग 7. स्त्रियांची धम्मदीक्षा. 1. प्रजापती, गौतमी, यशोधरा आणि इतर स्त्रियांची धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रिया देखील संघात प्रविष्ट होण्याची तेवढीच उत्सुकता होते. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केले होते. ज्यावेळी भगवंत शाक्यासह निग्रोधाराम येथे राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान, तथागतांच्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवर्जा देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. गौतमी, राहू दे असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती केली आणि दोन्ही वेळा भगवान बुद्धाने तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंताने निग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि इतर शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि भगवंतांनी त्यांच्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या की पुढे काय करावे. भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. कोणत्या ना कोणत्या उपायाने तथागतांची मान्यता मिळवायचीच असे त्यांनी ठरविले. त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन परिवर्जकेचा स्वतःचा वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे ठरविले. तदनंतर महाप्रजापतीने आपले मुंडन केले, काशाय वस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह
ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. प्रजापती गौतमी आपल्या सोबतीनीसह हळूहळू वैशाखीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायाने ती कुटागाराच्या सभागृहात पोहोचली. तथागत निगृधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांना देखील तिला पूर्ववत नकार दिला. भगवंतांनी देखील तिला पूर्ववत नकार दिला. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती फारच दुःखी झाली आणि मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. सभागृहाकडे येत असलेल्या स्थविर आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीला माखलेल्या पायांनी प्रवेशद्वारापाशी अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, ग्रहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून ग्रहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाली. तेव्हा स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले. त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर ते भगवंतांना म्हणाले, भगवंत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वारापाशी उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि धुळीने माखलेले आहेत. चेहरा दुःखी कष्टी असून ती अश्रू ढाळीत आहे. कारण ग्रहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून ग्रहहीन परिवर्जित जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना परिवर्जित होण्याची अनुज्ञा दिली तर बरे होईल. काय महाप्रजापती गौतमीने तथागतांची विशेष सेवा केलेली नाही? तिने मावशी या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्याला अंगावर पाजले नाही काय? याप्रमाणे तिने आपल्या उपयुक्ता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवंत, ग्रहत्याग करून ग्रहहीन जीवन जगण्याचे आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यानुसार प्रवर्जित होण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. आनंदा, राहू दे. स्त्रियांना प्रवर्जित होण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. तेव्हा स्थविर आनंदाने तथागतांना विचारले, भगवान, स्त्रियांना परिवर्जा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाहीत, याचे कारण काय असावे? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मूळ मोक्ष मिळू शकत नाही, कारण त्या अपरिशुद्ध असतात आणि पुरुषाच्या तुलनेत त्या निम्न जातीच्या असतात असे ब्राह्मण मानतात. हे भगवंताला माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रियांना परिवर्जा घेऊ देत नाहीत. तर तथागतांचे मत देखील ब्राह्मणाप्रमाणेच आहेच काय? ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय? ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील परिवर्जा घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवंत, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, माझ्याविषयी असा गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणापर्यंत पोहोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया देखील समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. मी पुरुषांना स्त्रियापेक्षा कोणत्याही विशेष प्रकारे गुणसंपन्न मानित नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी स्वीकार केला नाही, त्याला स्त्रियाचा दर्जा मी पुरुषांपेक्षा कमी समजतो हे कारण नाही, परंतु तो नकार व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. भगवंत, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंताने तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे. या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? लोक असे म्हणणार नाहीत काय की भगवंताचा धम्म विनयामध्ये स्त्रियांच्या दर्जाला पुरुषाच्या दर्जापेक्षा कमी मानले जाते आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय?
ठीक आहे आनंदा, जर महाप्रजापती गौतमीचा एवढा आग्रह असेल की माझ्या धम्मात तिला परिवर्जित होण्याची अनुमती मिळालीच पाहिजे, तर मी त्याला संमती देतो. परंतु यासाठी महाप्रजापती गौतमीला स्त्रियाच्या तर्फे 8 अटी मान्य कराव्या लागतील आणि स्त्रियांकडून त्यांचे पालन करून घेणे ही जबाबदारी देखील तिचीच राहील. हीच महाप्रजापतीची दीक्षा ठरेल. नंतर तथागतांकडून या 8 मुख्य नियमाचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेले आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला व्यवस्थितपणे समजावले. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली, आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पाच्या, जाईच्या फुलाच्या किंवा स्तिमुतक पुष्पाच्या माळेचा दोन्ही हाताने स्वीकार करतात आणि ती आपल्या शिरावर धारण करतात, त्याचप्रमाणे या 8 नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात या नियमाचा कधी भंग करणार नाही. नंतर स्थविर आनंद तथागतांकडे गेले आणि त्यांना वंदन करून ते त्यांच्या एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाले, भगवंत, ती 8ही नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे असे मानावे काय? महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन केले. तथागताने तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींना तथागतांचा एक शिष्य स्थविर नंदक याने धम्म आणि विनय यांचा उपदेश दिला. महाप्रजापती बरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्षुणी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघ प्रवेशानंतर ती भद्दा कच्चना म्हणजे भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. 2. चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथील अनाथ पिंडिकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचे शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेले होते. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते. त्याने तिथे नदीतून भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. मुलीचे नाव प्रकृती असे होते. त्या मुलीने मी चांडालिका आहे, मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. आनंद म्हणाले, मला पाणी हवे आहे, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्यांना दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले. ती मुलगी त्यांच्या मागोमाग गेली. ते कुठे राहतात हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्यांचे नाव आनंद असून ते भगवान बुद्धांचे शिष्य आहेत. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करील, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानवयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चिरटुकाची कला अवगत आहे ना, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले. मुलीला फार आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे. मातंगीने आनंदाला सांगितले. पण माझा नाईलाज आहे, आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने रडून विचारले, आई, तुझी ती चेटूक विद्या कुठे गेली?
आई म्हणाली, माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्याला बाहेर जाऊ देऊ नकोस. म्हणजे आज रात्रीच बघते मी त्यांना मला पत्नी म्हणून कसे स्वीकार करीत नाहीत ते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. मुलीने स्वतःला अलंकृत करून व उत्कृष्ट पोशाख करून आत पाऊल टाकले. परंतु आनंद अचल राहिले. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईल. तथापि आनंद शरण गेले नाहीत. आईने व मुलीने असहाय होऊन त्यांना सोडून दिले. आनंद परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते. त्याने तिला पाहिले आणि ते तिला टाळू लागले. परंतु ते जेथे जेथे गेले तेथे तेथे ती मुलगी त्यांच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतले तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्यांनी पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंताने तिला बोलविण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागताने तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे. ती अविवाहित असल्याचे ऐकले व मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहील. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंताने दिले आहे. आई रागावून म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू तुझे केस राखलेच पाहिजेत. आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करील किंवा प्राण देईन. माझ्या पुढे तिसरा पर्यायच नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करून दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागताच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले. तथागताने तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे, त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, तुला माहीत आहे काय की डोळे हे अश्रूंचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्रांचे आगार आहे. जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात. परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यू आहे, जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी गंभीरपणे विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्या सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती आहे. भगवंताने आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागी केली आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपेक्षा देखील अधिक आदर्श होशील. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस, म्हणजे राजसिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या कीर्तीपुढे फिक्या पडतील.
विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिकुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंतज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणून नाही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.